आहात? आय होप मजेत असाल. सो सगळ्यांना गुड आफ्टरनून. कारण की आता गुड आफ्टरनूनच झालेलं आहे. सम्राट गेला स्कूलला. लवकर उठवलं त्याला. स्कूलमध्ये सध्या आता आमचे पेपर चालू आहेत, त्याच्यामुळे लवकर उठणं चालू आहे आणि सगळ्या गोष्टी. सो उठली, फ्रेश वगैरे झालेली आहे आणि बनवती आहे आज मी अंड्याची भुर्जी स्पेशली. तुम्ही बघू शकता इकडे. सो ही अंड्याची भुर्जी आता मस्तपैकी बनवते आणि संध्याकाळी आमची आहे गटारी गटारी गटारी, जे की मम्मी आल्यावरती होईल. मम्मी काल बोललेली. सो संध्याकाळचा ब्लॉग तर तुम्हाला उद्याच बघायला मिळेल. आजचा ब्लॉग जो आहे तो मी काढते. माझं आजचं रुटीन जे आहे ते. सम्राट गेला आहे. आमच्या सम्राटला पण टिफिनमध्ये आज स्पेशली पोहे दिलेले आहेत. स्पेशली पोहे. तो टिफिन काय करतो, का तिकडचा खातो का नाही खात, त्याचं मलाच टेन्शन येतं. पण मी एक गोष्टीमध्ये म्हणजे हे झाले की सम्राटची सकाळची जर स्कूल असली असती मग माझं सगळं रुटीन बिघडलं असतं. मला सकाळी उठायचं म्हणजे ना विचारायला नको. कारण की मी ऑलरेडी रात्रभर एवढं हे करत असते. मी आधी उठायची सकाळी, पण आता मला पॉसिबल नाही होत. कारण की लेटपर्यंत मी एडिटिंग वगैरे करत असते म्हणून. तर होईल हळूहळू. तुम्ही बघू शकता इकडे अंड्याची भुर्जी बनवते. ती झाली का मग मिस्टरांना फोन करते. कापून वगैरे सगळं ठेवलेलं आहे मी इथे. आपल्या लाल मिरचीची मला आवडते. हिरव्या मिरचीची अंड्याची भुर्जी नाही आवडत मला. याचं रिझन असं आहे की हिरव्या मिरचीची अंड्याची भुर्जी खाल्ली ना की मिरची येते दाताखाली. मग ती मिरची आली ना मग अजून तिखट लागतं. म्हणून मी लाल मिरचीचीच अंड्याची भुर्जी बनवते. तर तुम्हाला दाखवते मी कशी बनवून झाल्यानंतर. बघत राहा. कारण की आपल्याकडे स्टँड नाही आहे. आपल्याला हाताने करायचं एक पेन. अजून कोणी आलेलं नाही आहे माझे पंटर लोक. त्याच्यामुळे मी स्वतःच आता ब्लॉग शूट करते. तर इकडे पूर्ण अंड्याची भुर्जी रेडी आहे गाईज. तुम्ही बघू शकता. आणि इकडे सॅलड पण रेडी आहे आपलं. आणि नेमकीच लाईट गेली यार जेवायच्या वेळेस. मला लाईट लागते ना, तर मला जेवण नाही आली लाईट फायनली गाईज. तुम्ही म्हणत असाल की बिना लाईटीचं जेवण कसं जात नाही, गावी तर लाईट वगैरे असं तसं. तर मला खरंच जेवण जात नाही बिना लाईटीचं. माझा प्रॉब्लेम आहे. मला रात आंधळ आहे. मला दिसत नाही. म्हणजे मला नाही आवडत लाईटीत असलं तर मला 2 वाज जास्त जातात. सो आता आलेली आहे लाईट. आणि मध्येच बोलता बोलता कॉल येतो म्हणून आमचा ब्लॉग पण राहून जातो जसा. तर जस्ट आता बसू जेवायला. या सगळ्यांनी जेवण करायला. बरोबर आहे का? बरोबर आहे. चला गाईस, जेवण वी आर रेडी. आता आम्ही पदर्शी जेवतो. तुम्ही पण जेवायला या. आणि माझे मिस्टर काहीतरी बोलायचं काय नाही बोलला. काहीतरी बोलत होते ती. नाही गोड शब्द काहीतरी निघत होते. जाऊ दे, ते बोलतात मला काय नाही बोलायचं. तर मी जेवतो आता आणि मग भेटू तुम्हाला परत जेवल्यानंतर. भाई जेवण बिवण झालं पद्धतशीर कधीचं. जेवून बघा तुम्ही बघू शकता काय कुठं. तुम्ही जे बोलताय ना खूप छान ब्लाऊज दिसतात ताई. खूप मस्त ब्लाऊज शिवता. कुठून शिवता? त्याचं रिझन हे असं बसावं लागतं मला. आणि कॉलरला जर एखादी साडी आली तर मग विचारायलाच नको. कॉलरला वगैरे साडी आली तर होतच नाही यार. जेवली पण आणि बसली पण ब्लाऊज शिवायला. व्हिडिओ काढायचे. मेन व्हिडिओसाठी ब्लाऊज पटापट शिवावा लागतो मला. व्हिडिओसाठीच ब्लाऊज शिवावं लागतं पटापट. एक तास झाले बसली. 1 तास? 1 तास झालं का? 4 वाजल्यापासून बसली. किती? 4
आता बघ वाजलेत 8. 8:15 वाटले. मग 7:45 झाले. 4 वाजल्यापासून बसले तरी आमच्या तन्मयने थोडासा उशीर केला. मी तन्मयला लेस आणायला सांगितलेली. जेव्हा आपण एखादी गोष्ट नाही, सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करतो ना, ब्लाऊज, इतर कामे, सगळ्या गोष्टी, तुम्हाला लय म्हणजे असं वाटतं ना की अरे फक्त डान्स करते, फक्त नाचते आणि नाचते त्याच्यामध्ये पण तुम्हाला भारी भारी स्टेप पाहिजे. भारी, मी काय डान्सर आहे का भारी भारी तुम्हाला स्टेप दाखवायला? माझ्या मनोरंजनासाठी मी म्हणजे मनाची एक आवड बोलतो आपण त्याला, आवड, त्याच्यासाठी आपण सगळं करतो. त्याच्याच बरोबर मी ही गोष्ट पण शिकली आता ब्लाऊजची. म्हटलं आपल्याला आता एवढं कोलबला साड्या येतात आणि बाहेर आपल्याला 500-500 रुपये ब्लाऊजची फी देता नाही येणार. तेवढे आपण अजून श्रीमंत नाही झालो, गरीबच आहोत. आणि श्रीमंत झालो तरी गरीबच राहणार आहे आपण. श्रीमंतीचा माल आपण दाखवायचा नसतो. बरोबर झालं? संपलं वाटतं खायचं धागा. तुमच्याशी बोलता बोलता खतम हो गया. नाही कुठला आहे, थोडंसं राहिलं. हे असं असतं, मध्ये मध्ये वेगवेगळे असे कामं येतात. एक तर धागाच चालणार नाही आहे त्याच्यामध्ये अजून थोडंसं. मस्त चाय वगैरे पिते आता जरा थोडीशी. आणि सम्राट गेलाय क्लासला. आज सम्राट दिसला नसेल तुम्हाला व्लॉगमध्ये, कारण की अभ्यास भरपूर आहे ना सम्राटला आता, त्याच्यामुळे. पेपर चालू आहेत, तुम्हाला बोलली मी मगाशी तसं. आणि इतर काही शूट करायला आपल्याला जास्त वेळच नाही भेटला. हे असं एक्स्ट्रा काम असलं ना मला गाईज, मग मला नाही कोणत्या गोष्टी. हे बघा असं ब्लाऊज आहे, ही साडी मी मागवलेली. आता ह्याला फक्त फिटिंग राहिली आणि काच बटन एक पट्टी राहिली. एक केली, एक राहिली आहे. याच्यासाठी ठेवली, ते गळ्याला मला हे लावायचं होतं ना फिनिशिंगसाठी. म्हणजे ही जी बॉर्डर आहे ना, ही बॉर्डरच्या आधी जर मी काचपट्टी लावली तर मग आपली ही जी असते बॉर्डर ती लेस दिसून येते. पायपिंग जिला आपण म्हणतो, त्याच्या आधी आपण आधी काय करायचं, पायपिंग लावून घ्यायचं आणि मग नंतर बॉर्डर, नंतर आपण हे लावायची, काय बोलतो त्याला, काचपट्टी बटनचं जे, कारण की त्याच्याने फिनिशिंग चांगली येते. मी जास्त तुम्हाला डिटेल्समध्ये नाही सांगू शकत, मला जास्त डिटेल्समध्ये बोलता येत नाही. जर तुम्ही बोलले तर व्हिडिओ बनवा म्हणून पूर्ण डिटेलमध्ये, तर मी एखाद दिवस प्रॉपर कसं बोलायचं, काय बोलायचं यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेल. याचे शब्द पण लय वेगवेगळे असतात. काच बटन, पट्टी, पडापडी येत नाही ना शब्द, तोंडमत फिरतात त्या. आणि कोण सांगे बोलायला रोज रोज शब्द द्या, आहे की ना. म्हणून आता पट्टी लायलेस, पूर्ण ब्लाऊज झाल्यावर तुमले दावस. पुरा अख्खा दिवस माझा याच्यात गेलेला आहे, अख्खा दिवस. मी खानदेशी बोलते, तन्मयला लय हसायला. मला आवडतं तन्मयला आवडतं है ना. तन्मय मला बोलतोय आज गटारी आपण दोघं बसू बोलतो, असं बोलतो. बघा गाईस तन्मय मला काय बोलतो आपण दोघं बसूया. जोक बघा. असंच मध्ये लगेच धागा संपतो. धागा जेव्हा संपतो ना तेव्हा लय राग येतो. हिला असं वाटतं एखाद्याला मारावं चांगलं तरी. गाईज मी आताच चाय वगैरे पिली आणि विषय असा झाला की विकास कामावरून आला आणि विकास कामावरून आला तर खायला मला पाणीपुरी आणि सॉरी पाणीपुरी नाही, शेवपुरी घेऊन आला. आणि एकच शेवपुरी नाही आणली, 2 शेवपुरी आणल्या त्यांनी.
हसतोय बघा कसा इकडे. डायटिंग करताय तुम्ही. थांब ना, मला त्यांना सांगू दे. तर मी त्याला सांगितलंय की मी आता सध्या डाएटवरती आहे, बिकॉज मला असं काही खायला आणू नको. मला आता डॉक्टरनी सांगून दिलेलं की तू रिटर्न दवाखान्यात येऊ नको. तर मी त्याला बोलली विकास मी मनावर घेतलेलं आहे, तर तू मला असं काय आणू नकोस खायला रिटर्न, कारण की तो कामावरून येतो तर कधी कधी घेऊन येतो, घरी नेतो, इकडे आणतो. सो त्याने आज 2 शेवपुऱ्या आणल्या. तर मी त्याला काय बोलली मी डाएटवरती आहे, आणू नकोस बोलली. तर मला तो बोलतोय की काय बोलला तुम्हाला, डायटिंग कुठं करता तुम्ही, तुम्हाला अंगाला लागतं का? पण तुम्ही किती खावा तुम्हाला लागणार. तुला कोण बोलला? तुमचं ते काय बोलतात नॅचरल आहे, काय बोलतात किती खावा तुम्हाला काय होणारच नाही. कोण बोललं तुला मी नॅचरल आहे असं? ही अशी बाई आहे, आता एवढं खाल्लंय शेवपुरी तरी जेवणार ही बाई. जेवण रात्रीचं जे जेवण जेवतो आपण ते जेवावंच लागणार आहे. जर ते नाही जेवले तर रात्रीचं खाणार कसं मी झोपणार कसं? आणि पोट भरून आपण जेवलो नाही तर आपल्याला झोप लागत नाही, कावळे ओरडत कर्र कर्र असं होतं. रात्री कमीच जेवलं पाहिजे. मग मी कमीच जेवते म्हणून मी अशी आहे. 2 प्लेट शेवपुरी खाल्ली. मग शेवपुरी फेवरेट आहे माझ्या. तू घे आहे बघा काही माझी फेवरेट आहे. प्लस यांनी घेऊन आलाय. मी फक्त त्यामध्ये 3 पीस खाल्ले, 3 पीस, बाकीचे सगळे पीस. ए आता लय खोटं बोलायला लागला तू. किती खाल्ल्या? आता लय खोटं बोलायला लागलं तू. मी फक्त 2 पुऱ्या खाल्ल्या. मी फक्त 2 पुऱ्या खाल्ल्या. 2. इस पे आपको पे ध्यान मत ना दो. मी फक्त 2 पुऱ्या खाल्ल्या. 2 किती? फक्त 2. काही यांचा चेहरा बघू शकता का तुम्ही, 2 पुऱ्या खाल्ल्या का नाही? 2च खाल्लेले गाईज. मी 2 पुऱ्या खाल्ल्यात. आणि मी त्याला बोलली की नको देऊ. मला बोलतो कुठं डाएट करताय, आणि मी ना असं काय करायला लागले ना, हे लोकांना मी सहन नाही होत. हे लोकांना मुद्दामून काय ना काहीतरी घेऊन येतात हे ना. म्हणजे हे लोकांना असं वाटतं की आमच्याच बायका सुंदर दिसल्या पाहिजे, बाकी कोणी असं चांगलंच नाही दिसलं पाहिजे आहे ना. काळ्या मला बोलतो ग्लास भरून चाय पिता डाएट करता. ग्लास भरून चाय मी आज पिली. काय ग्लास भरून चाय आज बघितलं होतं. मला भूक लागली म्हणून. काल काय चहा पिली मी प्रॉपर डायटिंग वर आहे भाई. मी चाय पण नाही पित. मला कधीतरी भूक लागली तर चिकन खाल्लंय. आता लय घर बोलायला आता लय घर बोलायला लागलं. आता मार खाशील. आज काय खाल्लं सांगू का? सांग. मम्मी काय बनवते? मम्मी स्पेशल आहे का ते? मम्मी ते उद्याच्या ब्लॉग मध्ये त्यांना दाखवणार आहे की काय बनवलं काय नाही. स्पेशल गटारीचा ब्लॉग जो शूट करणार आहे तो. पण ते जाऊ दे, मी डायटिंगवर आहे. तुम्हाला 3 दिवसापासून बघतोय की नाही मी सगळं खाणं बंद केलेलं आहे. काय नाही बंद केलंय, मग जे ते चालू आहे फक्त काय उगाच मी फिट आहे का एवढी? तुम्हाला काय वाटतं? बघू शकता तुम्ही. आरशाला इग्नोर मारा. माझा पोरग काय ना काही करत असतं तिथं. तर विषय असा झाला तर मला मुद्दामून घेऊन आला. बोलतो खाच बोलतो खा, आणि मला जाड करतोय ना. आणि माझे मिस्टर पण असंच करतात. मी असं काय म्हणजे मी असं काय विचार केला ना की भाई आता काय खायचं नाही आपल्याला एक आठवडा, काय लगेच माझा नवरा संध्याकाळी पण हॅलो सळीतलं चिकन आणू का तुला? हॅलो सळी मधलं ते काय बोलतात त्याला, ते रॉड मधलं काय होतं, ओन मधलं चिकन असतं ते बार्बिक्यू. हा हॅलो लॉलीपॉप आणू का? असं बोलतात ना. मी नाही बोलूच शकत नाही गाईज. मी त्यांना नाहीच नाही बोलू शकत. तू सांग, तुला जर असं फेवरेट गोष्ट जर तुला विचारली तर तू बोलू शकतो का? जिद्द पाहिजे ना. आणि मी कशी होती आधी मला ते सांग. मी चिकन बिकन खात होती का आधी? मला माझ्या नवऱ्याने सवय लावली की नाही चिकनची. मी आधी चिकन नव्हते खात. माझ्या मिस्टरांनी सवय लावली आणि आता हे लोक मला जाड करतायत. अजून मोमोज आवडतात. मोमोज क्रिस्पी अजून काय मोमोज, ते सळी मधलं चिकन. त्याचं नाव नाही माहित गाईज मला, सॉरी टू से. एवढं पण प्रोफेशनल बोलायचं नसतं, नाही तर मला गल्लीतले लगेच चाय पण खेळलीस काय खायला लागलीस असं. सांगू का तुम्ही जाड का? तुम्ही मेहनत जास्त करता. कसली मेहनत घेते सांगू? तुम्ही ते जे ब्लॉग काढतात प्लस ते त्याला एडिट करतात, प्लस त्याला दिवसभर ते रुटीन असतं ते किती कसं काय एडिट करायचं, प्लस तुम्ही ते ब्लाऊज शिवता, प्लस ब्लॉग आपला रील काढता.
तेव्हा तुमचा दिवस रुटीन चालू असतो. म्हणजे थोडक्यात त्याला असं म्हणायचं आहे की मी दिवसभर बिझी असते, हम्म. मी शांत बसलेली नसते, हेच ना. हम्म. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट IMP गोष्ट, तुम्हाला जर फॅट वाढवायचं नसेल ना गाईज, तुम्हाला एकदम सोपा आणि साधा तरीका सांगते, एकदम सोपा तरीका. तुम्ही दुपारी कधीच झोपू नका. आणि ही बाई झोपते. मी नाही. आता खरं खरं सांग, मी कधी तुला झोपताना, मी आता हा, गाईज आता मी 2 दोन दिवस झाले आता हा. झोपते. कारण तुमची तब्येत बरी नसेल तर तुम्ही झोपू शकता, अदरवाईज तुम्ही जर बरे असाल तर हा, तुम्ही नाही जेवण करून कधी झोपू हा, नका. येतं आहे, झोपलं माणूस मी आधीपासून म्हणजे लग्नाच्या आधीची माझी सवय, मी दुपारी कधीच झोपलेली नाही, कधीच म्हणजे कधीच नाही. आणि जशी लग्न झालं तसं तर माझी झोपच उडालेली. सो मी जेवून आणि दुपारी मला कधीच आठवत नाही 3 वाजल्याने मी झोपले आणि मी 6ला उठले, कधीच नाही. जर मी आजारी असेल तरच मी झोपते, ते पण मी ते औषधांचा असर असतो माझ्यावरती. आमचे फॅमिलीचे डॉक्टर आहेत ते म्हणजे असतं त्यांचं हेल्दी, तुम्हाला माहितीच आहे गोळ्यांनी झोप येते म्हणून. त्याच्यामुळे मी दुपारी कधीच नाही झोपत, कधीच नाही झोपत. हे विकासला पण माहिती आहे. आता 2 दिवस झोपते कारण की मी गोळ्या खाते म्हणून 2 दिवस झोपले, समजलं. दुपारची गोळी चालू आहे, संध्याकाळचे रक्तवाढीची वगैरे गोळी चालू आहे. तुम्हाला चेहरा बघितलं सुद्धा सुद्धा वाटतं कसं? हा, मला 2 दिवसापासून बोलतो तुम्हाला चेहरा सुजलाय. सो मी तुम्हाला एकदम एकदम हेल्दी टिप दिलेली आहे, जी कोणी देईल का नाही मला माहीत नाही, पण मी माझ्या रुटीनमधलं तुम्हाला सांगते. तुम्हाला जर फॅट वाढवायचं नसेल तर तुम्ही दुपारी कधीच नका झोपू, कधीच नका झोपू. डायरेक्ट रात्री जे थकान बिकाने डायरेक्ट रात्री लवकर, मला तर लवकर पॉसिबल होत नाही, शक्यतो तुम्हाला होत असेल तर तुम्ही लवकर झोपा 11 वाजताच बस. सो अशाच प्रकारे आपल्या हेल्दी टिप्सनी आपण ब्लॉगला एंडिंग देऊया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला फिटनेसबद्दल काय माहिती असेल तर सांगा मला, मी तुम्हाला खरंच देईन माहिती. बघतो बघ बोलतो खुद चरा खाती आणि आम्हाला खोटं बोलती. लोकांना शिकायला लागलं. त्याचं पण म्हणणं बरोबर आहे, मी खरंच खादळत असते. सो असो, अशाच प्रकारे आपण ब्लॉगला एंडिंग करूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तो म्हणजेच गटारीचा. तोपर्यंत काळजी घ्या आणि निवांत राहा. बाय बाय.